नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नशेत पेटवलेल्या तरुणाने 6 दुचाकी. मनमाड शहरातील घटना. पेटवण्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पोलिसांनी पकडल्या अवघ्या काही तासात तरुणाला. नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड शहरातील विविध भागांमध्ये 2 दिवसात 6 दुचाकी पेटवण्यात आल्याची घटना समोर आली होती. सदरील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी मनमाड पोलिसांनी एका तरुणाला अटक देखील केली आहे. सदरील घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या 3 दिवसांमध्ये शहरातील विवेकानंद नगरसह विविध भागात दारूच्या नशेमध्ये एका तरुणाने घराबाहेर उभ्या केलेल्या 6 मोटरसायकली पेटवून दिल्याने शहरात एकच खळबळ माजली होती. मनमाड पोलिसांनी सदरील घटनेची माहिती मिळताच तपासाची चक्रे फिरवली. अवघ्या काही तासामध्ये सागर जगताप नामक तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदरील दुचाकी पेटवल्याची कबुली त्याने दिली आहे. सागर जगताप या तरुणावर मनमाड पोलीस स्थानकात विविध कलमांवर गुन्हा दाखल करून मनमाड न्यायालयात हजर केले असता 5 दिवसाची कोठडी मनमाड न्यायालयाने सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत. शहरामध्ये दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला, काय संदर्भ आहे आणि काय घटना आहे? एका दारू पिलेल्या माणसाने दारूच्या नशेमध्ये किंवा कुठल्या तरी नशिली पदार्थाचं सेवन करून त्याने ते कृत्य केलेलं आहे. 3 आणि 4 तारखेच्या रात्रीसुद्धा त्यांनी 4 मोटरसायकलचं हे केलेलं आहे. 4 तारखेच्या रात्री आणि 5 तारखेच्या रात्री पुन्हा 2 मोटरसायकल त्यांनी कशाच्या तरी साह्याने मोटरसायकल आग लावून त्यांनी मोटरसायकल जाळण्याचा प्रकार केलेला आहे. आरोपीला पकडण्यात आलेला आहे. त्याचे आज मान्य न्यायालयात हजर केले असता त्याला 5 दिवसाची पोलीस रिमांड कस्टडी मिळालेली आहे. त्याच्यामुळे नेमकं त्यांनी काय वापर केला होता पेटवण्यासाठी, कोणता ज्वलनशील पदार्थ होता, आणखीन कोण साथीदार आहे का, नेमकं कोणत्या कारणाने केलं होतं की दारूच्या नशेत त्याने केलेलं आहे. तर अशा प्रकारे त्याबाबत सविस्तर तपास करून त्याच्या विरोधात मान्य न्यायालयात तपास अंतिम पुराव्यानिशी चार्जशीट सादर करण्यात येईल. माझं सर्व मनमाड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व जनतेला माझं एकच आव्हान आहे की आपण जे काही मोटरसायकली पार्क करतो ते योग्य ठिकाणी पार्क करा, आपल्या नजरेच्या टप्प्यात पार्क करा. जे कोणतंही दुचाकी वाहन असेल, 4 चाकी वाहन असेल किंवा रात्री आपण लघुशंकेकरता उठला तर आपण एक नजर मारा. त्यासोबतच शक्य झाल्यास आपण आपल्या परिसरामध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात यावे. फार मोठ्या खर्चाची बाब नाही. 1, 2, 3 घरं मिळूनसुद्धा 2 कॅमेरे बसवू शकता आणि त्याच्या योग्य तुम्ही तुमच्या घराची सुरक्षितता करू शकता. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, मनमाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.